पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गणनाथ महाराज की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं गुरुदेव सर्वकार्येषु सर्वदा गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचदानी स्मरेच्या वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता जय जय रुक्मिणी पांडुरंगाय नमः। पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गणनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमो श्री सरस्वती नमो श्री सद्गुरुभ्यो नमो श्री नवनाथाय नमो। जय जय जगदुद्धारा जगदाश्रिता रुक्मिणी वरा दीनबंधो दया सागरा वीरा सुरवर तू एक तरी ऐसा प्रभु समर्थ सर्वा सुरवरा प्रती दैसा मघवा तरी आता कपाट नवाय ग्रंथाधरी येई का मागिल्या अध्यायी कथन चौरंगी वैश्य तपा कारण उपरी गोरक्ष मच्छिंद्र नंदन गोरक्ष मच्छिंद्र गिरिनार पर्वती पोंचले। हो इथपर्यंत काल आपल्याला कथा श्रवण झालेली आहे का नाही। चौरंगी नाथाला बद्री केदाराच्या नाथाच्या ठिकाणी गुहेमध्ये बसवलं कोणी गोरक्षनाथाने। मोठं एक बाहेर वृक्ष होता त्या वृक्षाखाली मच्छिंद्रनाथ बसले होते आणि त्याच वृक्षाच्या ठिकाणी गोरक्षनाथाला सांगितलं की आता चौरंगी नाथाला अनुग्रह द्यावा। तेव्हा गोरक्षनाथाने सांगितलं तप पूर्ण झाल्याची देणार नाही भगवंता। काय झालं पाहिजे आपल्याला कळलं पाहिजे ना जप तरी म्हणा आला तरच पोतीला बसून असं म्हणायला पाहिजे आपण। तसं गोरक्षनाथाने चौरंगी बघा मच्छिंद्रनाथाला सांगितलेलं आहे याचं तप आचरण पूर्ण होत नाही तोपर्यंत मी याला अनुग्रह देणार। आपल्याला कळायला पाहिजे कथा ऐकायची कशासाठी आपल्याला सर्व मंगल मांगल्ये सर्व साधलं पाहिजे आणि सर्व मंगल झालं पाहिजे। मग मंगल कार्य कधी होणार आहे आचरण आपलं चित्त शुद्ध झालं पाहिजे अंतःकरण प्रसन्न झालं पाहिजे इंद्रिय दमन करता आले पाहिजे तर या भक्तीचा अधिकार आहे। मग ते सगळीकडे म्हणलं जातं ना सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। हे सुंदर असलं पाहिजे मग मंगल वाटणार आहे शुभ कार्य आहे। आता या देहाचा उद्धार करून घ्यायचा आहे। माता मच्छिंद्रनाथाने सांगितलं माझा दोघंचे दोघं मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथ कुठे गेला गिरनार पर्वताच्या ठिकाणी का दत्तगुरूंनी सांगितलं होतं की मच्छिंद्र मम सुत माझे चक्षु म्हणजे काय झाले भुकेंद्रिय आपल्याला भूक लागली जेवणाची नाहीये मला डोळ्याने माझं बाळ नंदन पाहायचं आहे असं गोरक्षनाथाला गुरु कोणी सांगितलं होतं दत्तगुरूंनी सांगितलं होतं कारण गुरुची इच्छा झाली होती की शिष्याची माझी भेट घालून द्यावी। बघा आपल्याला तशी कोणीतरी म्हणलं पाहिजे तुम्ही आले की आम्हाला बरं वाटतंय पण आपल्याला म्हणते ही यायलाच नाही पाहिजे काय म्हणते आली का आता हे बसलंय ना आपण हे आली की सगळं बिघडल्याशिवाय राहत नाही। मग हा भाव आहे आणि हा भाव आपण उत्पन्न करता आला पाहिजे आणि दुसऱ्याच्या अंतःकरणामध्ये बसला पाहिजे। त्याला कोणीतरी म्हणलं पाहिजे आपल्याला कोणीतरी म्हणलं पाहिजे यावं बरं वाटतं तुम्ही आले की बरं वाटतंय। म्हणून आपलं उलट झालेलं आहे आपण गेले की सभा मोडल्याशिवाय म्हणजे आपल्याकडे खराब आहे ना। उत्तम चाललं होतं त्यांचं माझा दुसरा अध्याय ना का तिसरा अध्याय सरस्वती ब्राह्मण आहे का नाही मच्छिंद्रनाथाने काय दिलं बस मच्छी मोठे दिले 5-7 बाया भेटल्या जिथं चांगलं तिथं बी ऐकत नाही त्या लैशानी आणि किती पावसाळे जास्त खाल्ले आहे का नाही काय पावसाळे खाऊन पाणी तुमच्या आत गेलं नाही किती पोटे ऐकले श्रवण झालं का आपल्याला आचरण बदललं का आचरण बदलणं महत्वाचं आहे। किती जगले याला किंमत नाही कसे जगले याला किंमत आहे काय केलं याला मत नाही काय करताय करणारा कोण आहे याची ओळख आपल्याला घेता आली पाहिजे। त्याच भाषाने किंवा त्याच अनुषंगाने गोरक्षनाथाने सांगितलं होतं मच्छिंद्रनाथाने काय सांगितलं होतं अनुग्रह दे पण नाही काय सांगितलंय नाही आता कारण याची मनस्थितीच नाही ना। म्हणून आपला जे जप चालू असतो ना पोतीला आल्यानंतर आपली मनस्थिती स्थिर करण्यासाठी असते पण आपलं लक्ष तिकडेच असते कुलपाला शिळी सुटती का गाय सुटती का
ते झाकून ठेवलं का नाही, ते उघडत राहिलं का नाही, मग हे झाकलं नाही ना, ह्याच्यासाठी जप म्हणायचं असतोय. मग ते जप तेवढ्या मंजूळ हाताने केले की देवाकडे येण्यासाठी ही एक धारणा असते. मग त्या बद्री केदारनाथ 9च्या 9 नाथ 84 सिद्ध येतं. फक्त बद्री केदारनाथ भगवान शंकरांनी सांगायचा, अनुग्रह द्यायचा, लोह कंटक आहे त्याच्यावर डाव्या पायाचा अंगठा ठेवायचा आहे. मग डावे कर्म आपले काय करायचे तर त्या धारदार शस्त्राने काय करायचे, छेदन करायचे, तेव्हा आपल्याला श्रवण घडणार आहे. मग संसारावी तसं सांगितलंय, परमात्ताही तसं सांगितलंय. परमात्ता कसे सोळावरची पोळी आहे. संसारात सुख वाटते, जेव्हा कर्ज झालं की दुःख वाटते, आहे का नाही. पैसे घेताना बरं वाटते, सगळी आईस करताना बरं, आणि फेडायचं म्हणलं की, आणि हे अशीच अवस्था आहे. श्रवण जर केलं तर या देहातून आपल्याला मुक्त होण्यासाठी किंवा आत्म्याला समाधान वाटेल. जी आत्मा या देहामध्ये गुंतला त्याचं जे घुसमट होतंय, हे घुसमट काढण्यासाठी आपल्याला हे श्रवण करायचंय. त्याच अनुषंगाने काय केलेलं आहे बरं बघा, कोण मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथ पुढे गिरनार पर्वताच्या ठिकाणी दत्तगुरूचं दर्शन घेण्यासाठी निघालेले आहे. पोंचले परी आनंद भरित, प्रेमे वंदिला मच्छिंद्रनाथ, पुढे पाहताची यात्री सुत, आनंद डोही बुडाला. कसा भाव आहे. कालच्या अध्यायामध्ये दत्तगुरूने गोरक्षनाथाला सांगितलं ना, मामा सुत आहे मला दर्शन घ्यायचं. तेव्हा गिरनार पर्वताच्या ठिकाणी गोरक्षनाथाचं दर्शन कोणी बघा, मच्छिंद्रनाथाचं दर्शन गोरक्षनाथाने घेतलेलं आहे. आणि तेवढ्यातच कोणाला आत्रेनंदन म्हणजे दत्तगुरूला पाहिलं तेव्हा दोघांनी नमस्कार केला. अति आनंद अति उल्हास वाटू लागलेला आहे. मच्छिंद्राते कवळुनी हृदयी, मने माझी आली सगे आई, चक्षु मिनले तुझे ठाई, मार्ग पाहे पाड सापरी. बघा उलटा भाव दाखवला इथं, उलटा भाव दाखवला. दत्तगुरूने कृपा कुणावर केली, मच्छिंद्रनाथावर. मच्छिंद्रनाथाला आलिंगन देऊन दत्तगुरू सांगले माझी माय कुठे गेली होती, आहे का नाही. एवढं मी तानेलं होतं, एवढं भुकेलं होतं, एवढ्या मायेसाठी आजपर्यंत वाट बघत होतो. तेव्हा आलिंगन दिल्यानंतर दत्तगुरू मच्छिंद्रनाथाला बोलू लागलेले आहे. जैसे इंदूचे आगमन तिकडे जे लावे समुद्र जीवन, देवी तुझे मार्गे करुण, चक्षु वेदले माझे बा. माझा समुद्राच्या लाट्यात आता म्हणजे जसं ऊन पडल्यानंतर सोनेरी पण समुद्र दिसते बघा, आणि दुपारचं बघितलं निळा पण दिसते, दिसते. आणि आकाशात जर ढग नसेल तर समुद्र एकदम निळा कलरचा दिसते. आणि सकाळी जर बघितलं तर सुवर्ण वतलं की काय, असं सांगितलं. जिकडे दृष्टी पाहावं, कारण तुझी काय होतं, तुझ्या वाटेकडे दृष्टी लावून बसलो असं दत्तगुरू. मग आपल्याला भगवंतानी म्हणलं पाहिजे, आपल्याला आपल्या कर्माने म्हणलं पाहिजे, खरं तुझी वाट बघत होतो मी, असं दत्तगुरू मच्छिंद्रनाथाला बोलू लागले. तरी आता सो कैसे माझे मला भेटले पाडसे, तरी वसा सांडून आम्हास जाऊ नको पुढारा. याला भक्ती म्हणलं जातं, याला ज्ञान म्हणलं जातं, याला खरंच प्रेम म्हणलं जातं. अगोदर सांगितलं माझी आई आहे, गुरुनं बघा शिष्याला म्हणावं माझी आई आहे तू. नंतर सांगितलं आता काय झालंय, माझं अंतकरण भरलंय, आता माझं पाडस आहे, आता मला सोडून जाऊ नको, असं दत्तगुरू. आईची धृती व्रती मती ऐक्य झाली उभय व्यक्ती, जैसे जळ जळा प्रती ऐक्य होय मेळविता. आता कसं झालंय, आता धृती वृत्ती चित्त, पाण्यात पाणी टाकावं, दुधात दूध टाकावं, मनात मन टाकावं, शरीरात शरीर टाकावं, आत्म्यात आत्मा टाकावा, भक्तीत भक्ती टाकावी, असं दत्तगुरू सांगू लागलेले. म्हणजे तिथे निवडत नाही, वेगळं होणारच नाही. पाण्यातलं कधी पाणी निवडायचं का, ग्लासातलं पाणी हल्ल्यात टाकायचे, फक्त भांडे हे पात्र झालंय पण त्याच्यातलं पाणी एकच आहे, असं दत्तगुरू सांगले. आता विभक्त होता कामा नये. मग नाना गोष्टी विचार प्रसंग तीर्थ गमनादी योग संयोग, दुःख सुखादी सगळे प्रयोग एकमेका निवेदिले. माझा एकमेकाला दत्तगुरूने विचारले, तीर्थयात्रा केली, कुठं कुठं दर्शन घेतलं, काय काय त्रास झाला, काय नाही झालं, हे सगळे चौकशी एकामेकाला विचारू लागलेले. गुरु शिष्याचा संवाद म्हणलं जाते याला. कुणाचा म्हणलं जात आहे, गुरु शिष्यांचा संवाद. एक बोलला विषय भक्ती मार्ग, नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण. वैराग्य कधी प्राप्त होईल, जेव्हा आपलं आपल्याला कळलं पाहिजे, आपलं आपल्याला समजलं पाहिजे, तेव्हा दुसरं बी आपल्यासारखंच वाटतंय, आहे का नाही. आपलं आपल्याला कळलं की दुसरं आपल्यासारखं वाटलं जाते. म्हणून परमार्थ आपले म्हणलं जाते, माझं तुझं नसते परमार्थ, आहे का नाही. पण आपण काय म्हणणार, त्या शिवाच्या पोती दरवर्षी आपल्या तरी लावावे, कोणाची पोती दरवर्षी त्या शिवाच्या पोती आपल्या तरी लावा. अरे आपलंच आहे ना सगळं, काय म्हणते आपण, तोडून बोलल्यासारखं करतो, तोडून. तसं दत्तगुरू तसं नाही, भक्ती देव भगवंत कधी तोडून बोलत नाही. बघा भाव कळला पाहिजे.
परमात्मा याच्यासाठीच करायचं पाहिजे. माझं तुझं कळलं पाहिजे. मी तोपणाची झाली बोलवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान आरतीमध्ये चरण आहे. पण आमचं ध्यान काय बसत. अरे बाबा हरे दुधात मीठ आसन वसन भोजन शयनी सदाय सन्निध मच्छिंद्र मुनी जैसी अर्भका तानुले मनी माय नातळती होईना. माता ग्रंथकाराने दृष्टांत दिलेला दत्त गुरु बघा. आसन वसन भोजन शयन. आता ते बाळ रडत होतं. बाई आईने कुठं नेलं पाण्यात टाकलं. याला आई म्हणलं जाते. म्हणजे तसे असे मच्छिंद्रनाथाला जवळ घेतले कोणी बरं दत्तगुरूंनी. हा भाव असला पाहिजे. आणि या भक्तीमधनच ज्ञान आणि वैराग्य प्राप्त होते. मग आपली भक्ती जरी तरुण असली पण 2 मुलं आहेत ना, भक्ती आणि ज्ञान, हे म्हातारे झाले. कळतं का नाही तुम्हाला. आता ही देहबुद्धी कशी झाली, तरुण आहे. थोड्या वेळात ज्ञान वैराग्य सामने झालं की म्हातारी होती, ते तरुण होते. तर आपल्याकडे कळलं पाहिजे हा भाव आहे. आणि त्याच भावाने मच्छिंद्रनाथाने काय केले बघा. मच्छिंद्रनाथाने दत्तगुरु गोरक्षनाथ बाजूला ठेवले बघा. कोणाला आता ह्याच्यात आमंत्रण कळलं पाहिजे. सांगितला होता निरोप कोणाला दत्तगुरूने, गोरक्षनाथाला मच्छिंद्रनाथाला मला एकदा भेटलं, दर्शन दिलं, त्याचं नाव सुद्धा नाही. आपल्याला तसंच नाही. पाहुण्यात गेलं का नाही, फलाना आणला नाही, जावायला लेखत आणली नाही, कुणाला विचारते लेकीला विचारते. इथं कसं झालंय उलटा भाव. ज्याला सांगितलं त्याला विचारत नाही. एवढं कष्ट करून एवढा त्रास करून गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथाला गिरणार पर्वत दत्तगुरूच्या दर्शनासाठी आणलंय. पण आता लालन पालन कोणा चाललंय, मच्छिंद्रनाथाला. गोरक्षनाथाला विचारलंय का. मग आपण या देहामध्ये आळसाला विचारता कामा नाही बघा. देहबुद्धीला विचारता कामा नाही. भगवंताची एक रूप होऊन श्रवण करता आलं पाहिजे. हा भाव आहे. आणि एकदा हा भाव अंतःकरणामध्ये उतरला मग आपलं सगळं मी तू बंद गेल्याशिवाय मग मला आपण काल लय झोप आली, आज झोपायची येईल मला. कारण आले मनी चित्ती ते होते, बोलले तसे उत्तर येते. मग बोलायचं चांगलं आहे. चांगलं बोललं की चांगलं उत्तर आल्याशिवाय राहत नाही. आणि जर आपल्या मनात कुठं पावडं आलं की तेच घटना घडल्याशिवाय राहत नाही. मग या देहातली काय करायची, आपल्याला घाण काढायची. मग हे घाण काढण्यासाठी आसन वसन शयन, म्हणजे तुम्ही सकाळी उठले तर देवाला नमस्कार करता आला पाहिजे, झोपताना नमस्कार करता आला पाहिजे, खाताना ताटाला नमस्कार करता आला पाहिजे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. अन्न ग्रहण करणारा भगवंत आतमध्ये नमस्कार करायचा आहे. मग हे नतमस्तक त्या भगवंताशी होता आला पाहिजे. तुझ्यामुळे हे अन्न खातोय मी, तुझ्यामुळे हे अन्न मला काय होतं, ग्रहण होत आहे. आणि तुझ्यामुळे जे जीवन म्हणजे पाणी, आणि तुझ्या या सर्व कार्यामुळे माझा धैर्य चाले. हे शरीर कोणाचे आहे, सत्य कोण बोलवितो हरे विना. आपण बोलतोय का, बोलतोय का आपण. मड्यास करतो तो न घड. बघा आपण म्हणतो मी बोलतो मी केलं सगळं. मग ती मड असते ना, आत्मा निघून गेला, त्याला म्हणा उठ जा दारीवर जा, जनावर चालवणार नाही, चालणार कळणार नाही. हे कळलं पाहिजे आपल्याला. परमार्थ ह्याचा सांगितलेलं. परमार्थ हाच आहे. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. आता कसं सावधान भगवंता खरंच आहे असंच आनंदामध्ये गेला कायम ठेवून. सुखाची घडी लोटता सुख आहे, दुःखाचं नावच घेत नाही. पण आपण दुःख पहिलं मांडलं जाते. आपल्याला सवय लागलेली आहे. आपल्याला काय म्हणायची सवय लागलेली आहे. दुःखाचं नाव अगोदर सुख घेतच नाही आपण. आणि संतांनी काय केलेलं आहे, बरे झाले देवा दिवाळी निघाली. आणि आपलं बॉम्बला चाललंय, पाऊस का पडणार, सोयाबीन जाती. तुकाराम महाराजांनी अख्खं सगळं वाटून दिलं. का चिंता केली का, केली का चिंता. आपण काय चिंता करावी. चिंता करण्यापेक्षा चिंतन भगवंताचं करावं. भगवंत पाहिजे ते दिल्याशिवाय राहणार नाही. पण हा विश्वास माझ्याकडे नाहीये म्हणून मला दुःख उद्भवतंय. पुढचं कसं होईल, पुढचं सगळं चांगलं होणार आहे. तू आता मरून बघ, पुढे कुणी उपाशी राहणार नाही. राहते का, मग का चिंता करायची. नको रे मना खेद करू कोणत्या गोष्टीचा. जाणत असे लक्ष्मीचा पती मग शेषशाही भगवान आहे. विष्णू भगवान आपलं सगळं रक्षण करणार आहे. पण आपण अडकलो ते लक्ष्मी मध्ये. आपण नारायण दिलाय सोडून. नारायण सोडला की लक्ष्मी काय जागेवर उभा राहत नाही. मग आपल्याला काय धात आला पाहिजे, नारायण धरायचा, लक्ष्मी कुठे पडत नाही. आता लक्ष्मी असून सुद्धा शेषशाही भगवानाचे हात पाय चोपती. बघा आपल्या बायकोने का चोपले हात पाय. माझं दुकान तुझा का चोपू. सेवा सांगितली भगवंतांनी, सेवा सांगितली. आणि सेवा कळली पाहिजे आपल्याला. पती हा परमेश्वर आहे. तशी लक्ष्मी असून अख्खं विश्व लक्ष्मीवर चाललंय का नाही. नारायण बाजूला आहे. लक्ष्मीसाठी देत ना आपण सगळे. नारायणाला विसरलंच का नाही. हाय देव करून तरी ते आमच्या मागे ठेव जाईनाच आमचा. कशाला देव करायचं.
आपल्या बी घरात काय होते आता 40 दिवस पोती लावली 30 दिवस झाले काय केलं हेच शिकले का पोतीतून ह्याच घरात ते कालवा आहे आयसे मोहाची परी षण्मास लोटले तैगिरी यावरी गोरक्ष सदनांतरी तीर्थ स्नानी जलपतसे. आता असं करता करता शेण वसन हे दोघांचा संवाद 6 महिने लुटून गेले. मग आपल्या देहातले 6च्या 6 विषय बाजूला गेले पाहिजे. वापरायचे पण योग्य वेळेस वापरता आले पाहिजे आपल्याला. क्रोध कधी वापरायचा माझ्याकडनं श्रवण का होत नाही. मी परमार्थ जेव्हा भजनात गेले मला झोप का येते आहे. जेवताना कोणी झोपलं का झोपले ताटात म्हणतो काय आमटीत नाक बुडीलं बोललं होतं का नाही होतं का कधी असं आजपर्यंत ऐकलं नाही कुठे आपण झालंय का असं कुठं. पुरणपोळी दूध ठेवलंय तुम्हाला ते सगळं काय म्हणतात आणखी काय म्हणतात आणखी त्याला गोड गोड सगळे पदार्थ ठेवले तर याला मला ते नावच आहे ना त्याचं गुळवणी आहे का नाही. मग एवढे सगळे पदार्थ असताना भूक नसली तरी खातोय का नाही का नाही. आताच खाल्लं थोडं खा म्हणून 2 फळं खाते त्याच्यात कुरवडी खाते गुळवणी वरून पिते परत आमटी भात थोडा घे म्हणते. मग हेच भक्ती करता आली पाहिजे आपल्याला. मग 6 महिने गेल्यानंतर आता तिथं स्नान विधी केलं गोरक्षनाथाने ह्यांचं चल देवाला काय असेल आपलं काय घेणं आपल्याला तेच कळलं पाहिजे. बायको पोतीला बसले का नाही आई बसली का नाही बाप बसला का आपलं काय करायचं पोरात आपण पाहावे आपण असे आपण आपलं श्रवण करायचं आपलं लक्ष विचलित होता कामा नये. तसं गोरक्षनाथाने स्नान केलं आणि काय करू लागले आहे मग तो श्री दत्ता कारण मने महाराजा त्रिनंदन तीर्थ केले साधू दर्शन करावया महाराजा. गोरक्षनाथ काय म्हणे रात्रीनंदनला हे गुरुवर्या तीर्थ केले साधू पूजले कशासाठी केले हो तीर्थ केले म्हणजे साधूंचं दर्शन घेतलं. आता ह्यांचं खपाना गेलं ना गोरक्षनाथाला. आता लेख आले गेले आई कोण बोलते लेखच बोलते का नाही सुनाला राग येतो का तसे आवाज येते. आता तुमची लेख काल गेली वाटायला लागली तेव्हा सुनाला कसा ही आली की काहीला सुधरतच नाही हे बुद्धीचा कारभार आहे हा. बरोबर कळलं का ना तुम्हाला. तसं गोरक्षनाथ कोणाला दत्त तरी आम्हा ज्ञा द्यावी आता लंगुनी येतो मही धुंडाळल्या संग्रह प्रवाही साधू मिरवती महाराजा. बघा गुरुला कसं बोलले दत्त बघा दत्त गुरुला काय सांगितले आता आज्ञा द्यावी आम्हाला आज्ञा द्यावी आता महिला मुनिया परत साधू दर्शन घेऊन येतो. कारण 6 महिने तर तुम्ही बसविले आमचं तीर्थ राहिलं कारण उच्च मिळालाय हा. कुणाला गुरु विषय शिष्याला म्हणजे करावा आणखीन काहीतरी करा. आता हे विषयामध्ये गोष्टी येतं आणि मच्छिंद्रनाथाचा भागच तो आहे. एवढं ज्ञान वैराग्य सामर्थ्य असताना सुद्धा शिष्याला आणखीन तत्पर करण्यासाठी बघा स्त्री राज्यामध्ये गेले तीच आवाज झाली. आता दत्त गुरुकडे 6 महिने तिथे राहिले तेव्हा गोरक्षनाथाने हे बघितलं आता आज्ञा द्यावी बाद झालं साधू. तरी याची निमित्त्या करणे आम्ही घेतला हे जन्म सकळ जगाचे अज्ञान पण निवटावया महाराजा. राहुला नाही गोरक्षनाथाला इथं राहायला एका जागेवर राहण्यासाठी आम्ही जन्म घेतला नाहीये. तीर्थयात्रा करायची साधू संत घ्यायचे जनाचा उपकार करण्यासाठी किंवा कल्याण करण्यासाठी आम्ही अवतार घेतला असं गोरक्षनाथ दत्त गुरु बोलता गौरसूत दत्त किंवा थुकावित आणि पुढील जाऊन या भविष्यात अवश्य म्हणे पाडसा. गोरक्षनाथाने सांगितलं तेव्हा दत्तगुरूने मान हलवले मान तुकवे गिरवा म्हणजे मान हलवली. अवश्य जावा तुम्ही तीर्थयात्रा करा आणि साधू संतांचं दर्शन घ्या. मग परम प्रीती स्नेह करुणा बोळविता झाला उभया कारण येरी उभे करुणी नमन पर्वता खाली उतरले. हो माझा दत्तगुरु तरी अंतकरण प्रसन्न झालं कारण जा ऐका नाही तुमच्या घरी तुम्हाला जावं लागणार का नाही जावं लागलं अति आदराने. असं नाही सांगितलं की परत कधी येतील म्हणले का आपण लगेच म्हणतो आता परत कावा येतात. दत्तगुरु तसं सांगितलं नाही स्नेह प्रेमाने काय केलेलं बोलवलं तेव्हा ते परत उतरले आणि काय करू लागले मार्गी चालती उभय जन परी त्या पर्वता क्षणोक्षण
पाहे मच्छिंद्र नाण म्हणे प्राण अंतरला. आता हे निघाले पर्वत उतरले पण मच्छिंद्रनाथ महागच बघा लेखच आहे का कन्या सासुरी असं जाते परतून पाहते आहे का नाही माग माग वळवळ पाहायला लागले मच्छिंद्रनाथ म्हणजे माझा प्राण येते कारण